नमस्कार, मी प्रमोद पवार. आपण आता आहोत मुंबई वडोदरा हायवेचं जे काम सुरू आहे त्या कामाच्या ठिकाणी. लांबच हा जो स्पॉट आहे, या लांबच्या ठिकाणी बघा की बऱ्याच ठिकाणी आता रस्त्याचं काम सुरू आहे. माननीय नितीन गडकरीजी आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईकजी, हा व्हिडिओ जरा महत्वाचा आहे, जरा प्लीज लक्ष देऊन ऐका. आपण वाहतुकीचे मोठे मोठे नियम काढले, ओव्हरलोडिंग वाहनांना दंड आकारला. जरा कॅमेरा मारा, ही ओव्हरलोडिंग गाडी झाली बघा. आता प्रश्न असा आहे की अशा पद्धतीच्या ओव्हरलोडिंग गाड्या मोठ्या प्रमाणात सगळ्या रस्त्याला चालतात, पण ज्या गाड्या महिन्याला हप्ता देत नाही, ज्या गाड्या महिन्याला आरटीओच्या दलालांकडे पैसे जमा करत नाही, ज्यांचे नंबर लिस्टला येत नाही, त्यांना पकडलं जातं आणि फाईन लावली जाते. आताच एका गरीब आदिवासी पोराने कर्ज काढून जी गाडी घेतलेली आहे, मोठी आयवा, त्याची गाडी या आरटीओने दराडे नावाचे आरटीओ आणि MH04 64 काय नंबर आहे गाडीचा, 6404 नंबरची स्कॉर्पिओ गाडीमध्ये दराडे नावाचे आरटीओ अधिकारी आहेत. त्यांनी ही गाडी लांबसला पकडली. लक्षात द्या, ही भौगोलिक दृष्टी लक्षात घ्या की लांबसला गाडी पकडली आणि लांबस वरनं इथे जवळच अंगावला वजन काटा आहे, इथे जवळच मापोलीला वजन काटा आहे. पण असं न करता त्याला इथनं जवळपास 15-20 किलोमीटर पुढे शिवसागर हॉटेल जवळ म्हणजे पडग्याकडे नेऊन त्या गाडीचं वजन केलं. वजन करण्यापूर्वीच जवळपास 15-20 मिनिटं आधीच त्याला 75,000 रुपयाचं फाईन मारलं. त्याच्याकडनं आधी पैशाची मागणी करण्यात आली, त्याच्याकडे तो हप्ता देतो की नाही त्याला कन्फर्म करण्यात आलं. मग दलालांच्या लिस्टमध्ये त्याचं नाव नव्हतं. चौगुले नावाचा कोणतरी स्कॅमर मोठा दलाल आहे. ज्या चौगुले नावाच्या माणसाचा शोध या मंत्र्यांनी घेतला पाहिजे की चौगुले नावाचा माणूस या सगळ्या गाडीवाल्यांकडनं महिन्याला 9,000 रुपयाचा हप्ता गोळा करतो. मग ठाणे आरटीओ आणि वसई आरटीओ यांना तो दोन्ही गाड्या त्या बांधल्या असं बोललं जातं की एकदा तुम्ही 9,000 रुपयाचा हप्ता दिला की तुम्हाला कोणीही रस्त्यात अडवणार नाही, तुम्ही कितीही टन माल भरा. दुर्दैवाने या मुलाने नवीन गाडी घेतली होती, त्या गाडीचा त्याने हप्ता बांधला नाही आणि म्हणून दराडे नावाच्या आरटीओ अधिकाऱ्याने आधी पैशाची मागणी केली. पैसे नाही दिले, 25,000 रुपये नाही दिले, म्हणून त्याच्यावर 75,000 रुपये दंड केला. या पद्धतीचं काम आरटीओचं चालू आहे. हे तो व्हिडिओ दाखव रे. काल याच आरटीओच्या याच गाडीने, काल परवाची गोष्ट आहे, याच आरटीओच्या गाडीने एकाच्या घरात जाऊन, एका भिवंडीतल्या एका गावात घरामध्ये जाऊन त्यांच्या अंगणात जाऊन दंड करण्याचा प्रकार केला. हा व्हिडिओ बघा. या महिलांनी यांना हाकलून काढला, अक्षरशः शिव्या देऊन यांना हाकलून काढलं. आणि हीच गाडी आहे, ही गाडी बघा. या महिलांनी त्यांना हाकलून काढला आणि या गाडीचा नंबर आहे 6404, म्हणजे नंबर MH04KR 6404 नंबरची ही आरटीओ गाडी आहे. मी तुम्हाला झूम करून नंबर दाखवतो. हा बघा, दिसतो का नंबर 6404. आणि ही स्कॉर्पिओ या सगळ्या लोकांना त्रास देण्यासाठी फिरते. अशा पद्धतीने जर नियमाची पायमल्ली होत असेल तर कारवाई झाली पाहिजे. पण जो हप्ता देतो, जो प्रोटेक्शन मनी देतो, म्हणजे खंडणी वसूल करण्याचं काम इथले आरटीओ करतात. तुम्ही पोलीस आहात, अधिकारी आहात, आरटीओ आहात की खंडणीखोर आहात, हा प्रश्न आम्हाला पडलाय. दराडे नावाचे अधिकारी ऑनलाईन दंड मारून पळून गेले. त्यांनी चर्चा केली नाही लोकांशी. आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला स्पॉटवर, पण ते थांबले नाही, पळून गेले. इथले भूमिपुत्र तरुण बेजार झाले. गाड्यांचे हप्ते भरायचे का, मेंटेनन्स रस्ते खराब रस्त्यामुळे करायचा का, आरटीओला हप्ता द्यायचा का, नाही हप्ता दिला तर असा दंड भरायचा का, अशी परिस्थिती इथल्या तरुणांची झाली आहे. तरुण रोजगार मिळवतो, रोजगारासाठी प्रयत्न करतो, पण अशा पद्धतीचे खंडणीखोर अधिकारी लोकांना हैराण करून सोडत आहेत. प्रताप सरनाईक साहेब, नितीन गडकरी साहेब, लक्ष द्या. शोधा हे दलाल कोण आहेत. चौगुले नावाचा दलाल कोण आहे तो शोधा, जो दरमहा 9,000 रुपये प्रत्येक गाडीकडनं, अशा लाखो हजारो गाड्या आहेत, म्हणजे कोट्यावधीचा निधी जमा होतो खंडणीचा आणि मग तो वाटला जातो. मग त्याचे हप्ते मंत्र्यांना पण जातात का, त्याचे हप्ते अधिकाऱ्यांना जातात का, आरटीओच्या कोणत्या अधिकाऱ्याला हप्ते जातात, कसे काय नंबर डिसाईड होतात, कसे काय नंबरचं प्रोटेक्शन मिळतं, याचा शोध घेतला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मुंबई वडोदरा हायवे हा जनतेसाठी खुला केलेला नाही. हा रस्ता सार्वजनिक नाही, हा रस्ता कंत्राटदाराकडेच आहे आणि याच रस्त्याच्या कंत्राटदाराकडे ही गाडी काम करते. म्हणजे हा इंटरनल वर्क प्लेस मध्ये ती काम करते. असं असताना हा सार्वजनिक लोकांसाठी खुला न झालेला अंडर कंस्ट्रक्शन रस्त्यावर हे आरटीओ इथं आले आणि यांनी गाडी इथं पकडली. म्हणजे पूर्णपणे बेकायदेशीर दंड त्याने आकारलेला आहे. याबाबत तो तरुण आणि आम्ही सगळे संबंधित विभागाकडे तक्रार करणार आहोत. दराडे नावाचे अधिकारी आहेत,
यांनी ही लाचखोरीची प्रकार हा केला आहे आणि ही खंडणीखोरी त्यांची पूर्ण नाही झाली म्हणून त्या गरीब तरुणाला 75,000 रुपये दंड आकारला आहे. एवढी मोठी रक्कम हा भरेल की नाही? आत्महत्याची मानसिकता आली तरुणांमध्ये, पण याच्यावर कोणी विचार करत नाही. आरटीओने इथे हैदोस मांडला आहे. छोट्या इकोवाले असतील, रिक्षावाले असतील, टेम्पोवाले असतील, यांना पकडायचं, 40-50 हजार रुपयाची खंडणी घ्यायची, नाही पैसे मिळाले तर त्यांना लाखो रुपयाचा दंड करायचा. अशा प्रकारची सिस्टम सुरू आहे. याच्यावर मंत्री महोदयांनी विचार करावा. कृपया हा व्हिडिओ जर तुम्हाला पटला असेल, ही वस्तुस्थिती असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि प्रताप सरनाईक साहेबांपर्यंत, नितीन गडकरी साहेबांपर्यंत हे पोहोचवा की तुम्ही जे दंड काढलेत, तुम्ही मोटर व्हेकल ऍक्ट प्रमाणे जे नवीन दंड काढलेत, यामुळे सुरक्षा वाढली नाही, अधिकाऱ्यांची वसुली वाढली.